तर आता झाली संध्याकाळ, तर आज बाबांना सुट्टी होती साईदनाच्या, तर बोलले कुठेतरी जाऊन येऊया. तर निघालो आता संध्याकाळी, मस्त चहा वगैरे झाला आणि आता घरातून निघता निघता 7 वाजले होते, त्यामुळे सगळं अंधार पडलेला. आता असं वाटत होतं की आता ती आम्ही चाललोय ते बंद नको व्हायला. मग आता पोहोचलो आम्ही वंडर्स पार्कला. तर हे आहे नेरूळमध्ये, नेरूळ नवी मुंबईमध्ये. तर इथे खूप दिवसापासून यायचं होतं, पण नेमकं आम्ही यायचो सोमवारी आणि सोमवारी ते बंद असतं. आता इथे तिकीट वगैरे काढली. जर तुम्हाला यायचं असेल ना तर सोमवार सोडून तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये येऊ शकता. पोहोचलोय आम्ही 8 वाजता, पण सगळे राईड्स वगैरे बंद झाले. असं छोटे मोठे गार्डन वगैरे आतमध्ये चालू होते आणि हे सगळे 7 वंडर्स जे आपले आहेत ना ते सगळे छानपैकी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मस्त वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. पण एवढंच आहे की थोडं लवकर आलं असतं ना, अर्धा एक तास तरी, तर मस्त सगळं बघायला मिळालं असतं राईड्स वगैरे. पण काय करणार, आपल्यापासून लांब पण पडतं ना ते भरपूर. मस्त सगळं बघितलं वगैरे, छान छान फोटो वगैरे काढले दोघांचे. नंतर मग गेलो तिला खेळवण्यासाठी. तर थोडीफार ती खेळली बघा. बाबा तिला खेळवतात. तिचे जिथे मुलं होती ना खेळत, तिथेच तिला जायचं होतं. ते आता घसरगुंडीवर वगैरे थोडा अंधार झालेला, मग तिथे नाही गेली. ते बघा सगळं हेलिकॉप्टर वगैरे सगळं बंद झालेलं. नंतर फिरून वगैरे झाल्यानंतर 7:15 वगैरे झालेले. तर मग भूक लागले तर आता थोडंफार खाऊन घेऊया. तर 8:30ला मस्त फाउंटन शो होता, तर काय तिने खाऊन नाही दिलं. बाबांना घेऊन गेली होती हे बघायला, तर मी एकटीनेच नाश्ता करून घेतला. तर आता निघालोय घरी जाण्यासाठी. गाडीची लाईट चालू बंद करायला बघा तिला किती मजा येते. नंतर गेलो, तर नंतर मग चेंबूरला जाता जाता मार्केट पण चालू दिसलं. ते बोली थोडं यांना टी शर्ट वगैरे बघायची होती, मग टी शर्ट वगैरे बघितले डेली यूजसाठी. नंतर मग जाता जाता एवढं मोठं नुकसान पण झालं, टायर पूर्ण पंक्चर झाला होता. तर 11:30 इथेच वाजले, 11:30-12 झाले होते घरी जाण्यासाठी. दिवस एवढा छान गेला, पण दिवसाचा शेवट असा काहीतरी झाला होता. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.